Subscribe the Unique Academy's YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. मी गणेश कला क्रीडाशी माझं खूप जुनं नातं आहे, कारण मी इथे जवळजवळ 10 परफॉर्मन्स केलेत. आणि मला आजवर मी जेव्हा जेव्हा इथे प्राईज घ्यायला आली आहे तेव्हा ते कायम नृत्यासाठी किंवा फिरोदिया जे आम्ही फर्ग्युसनच्या वतीने मी करायचे त्यासाठीच कायम आली आहे. आणि मी जेव्हा मला सर म्हणले आत्ता की तुला पुढे येऊन बोलायचं आहे, तेव्हा मी विचार केला की मेहनत तर मी तेवढी डान्सला पण केलेली आहे UPSC एवढीच, मग आज मी असं काय वेगळं केलं की मला आज इथे तुमच्या सगळ्यांसमोर येऊन बोलायची संधी मिळाली. सो मला याचं एक उत्तर सापडलं की तुमच्या सर्वांनाच तुमच्या देशाबद्दल काहीतरी करायची इच्छा असणार आहे, आय एम शुअर. आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाने माझ्या या इच्छेला मान्यता दिली, माझ्या जेन्युअन इमोशन्सला वर शिक्कामोर्तब केलं. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळावेत माझ्या पुढच्या प्रवासासाठी, माझ्या देशासाठी. यासाठीच कदाचित मला ही संधी मिळाली असावी असं मी मानते. UPSCच्या प्रवासाबद्दल बोलायचं तर जेव्हा मी पहिल्यांदा लहानपणी IAS असा शब्द ऐकला तेव्हा मला इतकं काहीतरी मोठं वाटायचं की दिस इज द सगळ्यात मोठी पोस्ट आहे भारतातली. आणि खूप क्युरिओसिटी होती, इतकी मोठी वाटायची की मी आई मला कायम सांगते की मी तिला विचारलं होतं, ए आई शिवाजी महाराज IAS ऑफिसर होते का गं, असं मी तिला लहानपणी विचारलं होतं, कारण इतकी मोठी इमेज होती. आणि तेव्हापासूनच मी 4थीत असतानाच ठरवलं होतं की ते IAS ऑफिसरला जेवढा पॉवर असतात, शिवाजी महाराज माझ्या मते IAS होते आणि त्यांनी जेवढं देशासाठी केलं होतं तेवढं मला नक्की करायचं आहे. सो मी 5वीत असताना फर्म केलं की नाही आता आपण व्हायचंच. मग 11वी 12वी आर्ट्स घेतलं, त्यासाठी इकॉनॉमिक्स BA केलं. माझा अख्खा फर्ग्युसनचा प्रवास मी फक्त नृत्य आणि अभ्यास पण केला, पण नृत्य, डिबेट्स अशाच गोष्टीत घालवलेला आहे, डान्स कोऑर्डिनेटर वगैरे. पण मी हे कधीच विसरले नाही की मला हे सगळं हे माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा भाग आहे. डान्समधून पण मी ज्या गोष्टी शिकीन ते पण मी UPSCसाठीच वापरणार आहे, हे मी कधीच विसरले नाही. म्हणूनच कदाचित मला हा सक्सेस मिळालेला असावा. हा माझा दुसरा अटेम्प्ट होता. पहिल्या अटेम्प्टला मी प्रिलिमच पास झाले नाही, कारण माझा खूप मोठा आता इकडे प्राजक्ता आहे, सागर सर आहेत, असे ह्या लोकांकडे बघून मला कायम हेवा वाटायचं की ते इतके शांतपणे स्वतःला कंपोज ठेवू शकतात, खूप छान कॅरी करू शकतात स्वतःला. आणि मी इतके प्रत्येक प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू, प्रत्येक टप्प्यांवर मी इतकं टेन्शन आणि प्रेशर घेतलेलं आहे की मला कधीच ते हँडल करता यायचं नाही. त्यामुळेच तोच कदाचित पहिली प्रिलिम देताना तेच कदाचित झालं असावं, त्यामुळे मला ती प्रिलिम पास होता आली नाही. पण मी ऑफकोर्स माझ्याबरोबर माझे आईबाबा होते, माझी ताई, जय, सगळे मित्रमैत्रिणी, त्यांनी मला सांगितलं की नाही तुला ते करावंच लागणार, तुझं ते ड्रीम आहे. आणि अजून एक माझं मोटिवेशन जे मी मानते ते म्हणजे मी सचिन तेंडुलकरची खूप मोठी फॅन आहे. इतकी की मी मेन्सच्या आधी 15 दिवस वानखेडेवर त्याची शेवटची मॅच बघायला गेले होते, 3 दिवस. इतकं मी केलं होतं, मी असं करू नका, पण मी गेले होते. आणि तो माझं खूप मोठं मोटिवेशन होता. आणि जसे सगळे आतुरतेने त्याच्या 100व्या सेंचुरीचे असे 1.2 बिलियन लोकांचं प्रेशर तुमच्यावर असतं, तरीही त्यांनी आजवर आपल्याला सर्वांना एवढा आनंद दिलेला आहे. तसं मीही तेच मनात ठेवलं होतं की जर माझ्या आईबाबांनी माझ्यावर एवढ्या प्रेम केलं, एवढं माझ्यावरती त्यांनी एक्सपेक्टेशन ठेवले, तर बास हे मी केलंच पाहिजे. आणि मी खूप मेहनत केली, खूप टेम्परामेंटनी माझं टेन्शन घेतलं मी, पण टेन्शन ओव्हरकम करून प्रिलिम दिली. प्रिलिम मी पास झाले, इथेच मला खूप बरं वाटलं, कारण मला कॉन्फिडन्स आला. आणि त्यानंतर मी मेन्स आणि इंटरव्ह्यू ते मेहनत केली, पण तरी ते पास झाले. ते रिलेटिव्हली माझ्यासाठी सोपं होतं, कारण मी आर्ट्स बॅकग्राऊंडची आहे. UPSCबद्दल मी तुम्हाला अजून असं सांगेन की इट इज अ वे ऑफ लाईफ. म्हणजे तुम्ही जी ही 2 वर्ष आयुष्याची तुमची असतात त्याच्यामध्ये अक्षरशः यू ईट UPSC, यू स्मेल UPSC, यू ब्रीद UPSC, यू लिव्ह UPSC, एवढंच तुम्ही करता आयुष्यभर. तुमच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला UPSCकडे कशी घेऊन जाईल असाच तुम्ही विचार करत असता. एका पॉईंटला बोर पण होऊ शकतं की आपण दुसरं काहीच करत नाही, मोनोटोनस लाईफ आहे. बट ट्रस्ट मी, हे 2 वर्ष तुमच्या आयुष्याचे तुम्ही इतर सर्व गोष्टी कॉम्प्रोमाइज करून जेव्हा की खर्च करता, त्या बदल्यात तुम्हाला पुढची 20 वर्ष तुमच्या देशबांधवांचे सेवा करण्याची जी संधी मिळणार असते, त्यासाठी ही 2 वर्ष काहीच नसतात. आणि ती 2 वर्ष तुम्ही नक्कीच खर्च करा, कारण त्यांच्याकडून आपल्याला मिळणारी ब्लेसिंग्स ही खूप मोठी असतात. अजून मी UPSCसाठी मला वाटतं की 3 क्वालिटीज आपल्याला गरजेच्या आहेत. एक आहे की यू शूड हॅव अ कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच, म्हणजे फक्त अभ्यासाची परीक्षा नाही, प्राजक्ता म्हणली तशी.
ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची परीक्षा आहे. तुम्ही स्वतःला कसं घडवता, हाऊ यू लुक ॲट युअर नेशन, हाऊ यू लुक ॲट युअर कंट्रीमेन, तुम्ही स्वतःला किती ग्राउंडेड ठेवता, तुम्ही स्वतःच्या पर्सनॅलिटीला किती एथिकल तुम्ही तुमचे एथिक्स किती फॉलो करता, किती इम्प्लिमेंट करता, हा सगळा अप्रोच पण तुम्हाला ठेवावा लागतो. सो ही एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहे तुमची, फक्त अभ्यासाची नाही. ही एक गोष्ट झाली. दुसरी क्वालिटी जी UPSCची लागते ती म्हणजे डिसिप्लिन. हॅपहजार्ड अभ्यास खूप केला जातो, खूप गोष्टी वाचायच्या असतात आणि UPSCबद्दल असं तुम्ही जितकं वाचाल तितके तुम्ही मोठा रँक येतो, तसं नाही. तुम्ही 100 गोष्टी एक वेळा नाही वाचायच्या, एक गोष्ट 100 वेळा वाचायची आणि कुठल्या गोष्टी नाही वाचायच्या हे जर तुम्हाला कळलं तर तुमचा अभ्यास रिलेटिव्हली इझियर होतो. आणि ह्यासाठी ऑफकोर्स सर इथे बसलेलेच आहेत किंवा तुमचे गुरुवर्य, तुम्हाला मार्गदर्शनाची गरज वेळोवेळी पडते, कारण प्लॅनिंग ही गोष्ट लगेच जमत नाही. त्यासाठी आपल्याला युनिक अकॅडमी वगैरे आपल्याला सगळे सर कायमच मार्गदर्शन करत असतात. सो कीप दॅट इन माइंड की डिसिप्लिन आणि प्लॅनिंग हे खूप महत्त्वाचं आहे. आणि थर्ड इज पर्सिव्हिअरन्स. आय वुड से की UPSC आपल्याला वेळोवेळी निराश करत असते, वेळोवेळी तुमची परीक्षा घेत असते, पण आपण तिला असं ते जुनं गाणं आहे तसं UPSCला कायम सांगायचं की कितने भी तू कर ले सितम, हंस हंस के सहेंगे हम, लेकिन ये प्यार ना होगा कम. मी UPSC देणार, मी IAS होणार आणि मला माझ्या देशासाठी करायचं आहे ते मी नक्की करून दाखवणार. शेवटी मी सरांना सांगेन की माझा सत्कार होतो आहे वगैरे, मला आनंद नक्कीच झालेला आहे, पण तेवढा नाही. म्हणजे आता समजा मी IAS झाले आणि जर 10 वर्षांनी मी असं काहीतरी काम केलं असेल ज्यामुळे माझ्या देशाला काहीतरी फायदा झाला, माझ्या देशबांधवांच्या चेहऱ्यावरती मी हास्य समजा देऊ शकले, तर जर माझा सत्कार झाला किंवा तर जर माझं कौतुक झालं तर ते मला जास्ती आवडेल. ही मी फक्त तिकडे जायची पहिला टप्पा मानीन, पण मी त्या मोमेंटची नक्की वाट बघीन. तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि धन्यवाद.